राजवैभवाचा त्याग करणारे आणि त्या गृहत्यागाचा एक सदुपयोग करणारे शाक्यसिंह तथागत गौतम बुद्ध त्यांनी शोधलेला मानवतेचा धम्म आणि त्या धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी निर्माण केलेला भिक्खू संघ या तीनही रत्नांना सर्वप्रथम वंदन करतो। हा तथागताचा धम्म आमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला असे या देशातील महान चक्रवर्ती सम्राट राजा सम्राट अशोक ज्यांनी या धर्माच्या प्रचारासाठी स्वतःचा मुलगा आणि मुलगी दुसऱ्या देशात पाठवली। या जम्बूद्वीपावर या बौद्ध धम्माला जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि आखाती देशापासून तो सगळ्या समुद्रापर्यंत हा धम्म पसरवण्याचं काम केलं। त्या महान सम्राटाला या धम्मपीठावरून नमन करतो आणि त्यांच्या काळानंतर खऱ्या अर्थानं आमच्या जीवनामध्ये प्रकाश आणण्याचं काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्याला आम्ही सूर्य असं संबोधतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सूर्याला एकदा म्हटलं होतं की तू तिथला सूर्य आहे तर मी इथला सूर्य आहे, तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी या देशातल्या साऱ्यांना प्रकाशमान करतो। आणि खऱ्या अर्थाने त्यांनी या भारतातील अस्पृश्यांनाच नव्हे तर इथल्या देशातल्या सवर्णांना सुद्धा प्रकाशमान करण्याचं काम केलं। असे आमचे विश्वगुरु विश्वविख्यात पंडित की ज्या कॉलेजमध्ये शिकाव त्या कॉलेजनं आपल्या शाळेच्या समोर त्यांचा पुतळा उभा करा आणि त्याच्या खाली लिहा सिंबल ऑफ नॉलेज। ही ख्याती जगातल्या एकमेव महामानवाच्या नावावर कोरलेली आहे, ते म्हणजे आमचे बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। यांना सुद्धा या धम्मपीठावरून त्रिवार वंदन आणि बहुजन नायक, बहुजन हिताय, बहुजन सुखाय कार्य करणाऱ्या तमाम संतांना, विभूतींना नमन। आज स्मृती दिन जरी 17 तारखेला होता तरी तो स्मृती दिन आम्ही साजरा करू शकलो नाही, म्हणून भैयासाहेब आंबेडकर जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिले अपत्य होते त्यांचा स्मृती दिन आहे। आणि ज्या संस्थेमध्ये आम्ही काम करतो त्या संस्थेचे ते द्वितीय अध्यक्ष होते। त्यांचा स्मृती दिन आपण इथे साजरा करतो आहे आणि त्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने जर आम्हाला स्मृती दिन साजरा करायचा आहे तर त्यांचा आम्ही फोटो ठेवायला पाहिजे होता, त्याचं जबान मला अर्पण करायला पाहिजे होती। असो तर त्यांच्या जीवनावर बोलण्यासाठी मला इथे पाचारण केलेलं आहे। तर त्यांना सर्वप्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन करतो आणि माझ्या या भाषणाला म्हणा किंवा आपल्या चर्चासत्राला म्हणा सुरुवात करतो। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकूण 5 अपत्य होते, बरोबर ना? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकूण किती अपत्य होते? 5 ना? अरे बोलत होते ना? पहिले अपत्य यशवंत, दुसरं
गंगाधर, तिसरं रमेश, इंदू आणि राजरतन, असे 5 अपत्य होते. 5 पैकी 4 अपत्य त्यांचे वाचले नाही. फक्त पहिला मुलगा जो होता यशवंत, तो जिवंत राहिला आणि तो सुद्धा काही परिपूर्ण शरीरानं नव्हता. जन्मताच त्यांना एक पोलिओ सारखा आजार होता. ज्या आजारामध्ये त्यांचं जे शरीर होतं कमरेच्या खालचं ते पूर्ण लोळं पडलेलं होतं. त्याच्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत नव्हतं, जाता येत नव्हतं, उठता येत नव्हतं, चालता फिरता येत नव्हतं. त्याच्यामुळे शाळेत जाऊ शकत नव्हते. आता एवढ्या महापंडिताचा मुलगा शाळेत नाही गेला तर अज्ञानी राहील, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्या शिक्षणाची व्यवस्था घरी केली आणि कशा बस त्याचं शिक्षण सुरू झालं. आता हे शिक्षण सांगण्यापूर्वी मी त्यांचा जन्म तुम्हाला सांगितला पाहिजे. तर त्यांचा जन्म 12 डिसेंबर 1912, म्हणजे 12/12/12. किती चांगली तारीख आहे पहा. यशवंतरावांचा जन्म अशी तारीख शक्यतो खूप कमी लोकांच्या नशिबी येते. 12/12/12, 12 डिसेंबर 1912 रोजी यशवंतरावांचा जन्म झाला. जन्म झाल्यानंतर काही दिवसांना नाव ठेवायची प्रथा असते. जन्म झाल्यानंतर नाव ठेवायचे असते ना. मग आता नाव काय ठेवायचं? नाव ठेवण्यात कोण पुढं असते? महिला पुढं असतात, आहे की नाही? मग ते जमले सगळे. आता काय नाव ठेवावं? जुन्या काळात पद्धत होती की देवाचं नाव ठेवावं, है ना? देवाचं नाव ठेवतो ना, गोपाल, कृष्णा, पांडुरंग, असे नाव ठेवायची प्रथा. महादेव, शंकर, असे नाव ठेवायची प्रथा. मग बाया जमल्या तिथे नामकरणाविधीचा प्रोग्राम चालू होता. चर्चा करू लागले की काय नाव ठेवायचं, काय नाव ठेवायचं. आता माणूस असते बाजूला, मग नाव ठेवताना घराच्या बाजूलाच असते, बायाच्या बाजूला बसलेले असते. बाया असतात नाव ठेवायला आणि माणसं बसले होते बाजूला. एका खुर्चीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसले होते आणि मग त्यांनी मधात त्या नावाची चर्चा चालू असताना त्यांना सांगितलं तर बाबा मी एक नाव सुचवू का तुम्हाला? आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रमाबाईला आवाज दिला आणि विचारलं की रामू, तुमची चर्चा चालू आहे, तुम्ही नाव ठरवता आहे, पण तुझी जर इच्छा असेल तर मी एक नाव सुचवू का तुला? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे जे गुरु होते ज्योतिराव फुले, त्यांचा दत्तक मुलगा यशवंत, तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करणारे राजश्री शाहू महाराज यांचंही मूळ नाव यशवंत. या यशवंत नावाचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर होता आणि म्हणून त्या रामूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे नाव यशवंत हे नाव सुचवलं आणि विचारलं की रामू, मला सांग हे नाव ठेवायला तुला आवडेल का? रामू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काय म्हणत होत्या? काय म्हणत होत्या? साहेब म्हणत होत्या. साहेब, तुम्ही सांगितलेलं नाव न ठेवण्या इतकी मी मोठी नाही आणि तुम्ही जे नाव सांगितलेलं आहे ते योग्य आहे आणि म्हणून सर्वजणींनी त्या बाळाचं नाव ठेवलं यशवंत. आणि मग तो यशवंत थोडा थोडा मोठा होऊ लागला, पण त्याच्या अपंगामुळे त्याला जी प्रगती व्हायला पाहिजे त्याची शैक्षणिक म्हणा, शारीरिक म्हणा, ती प्रगती कुठेतरी त्याला आळा बसला आणि त्यांच्या या व्यंगामुळं, शारीरिक व्यंगामुळं त्यांना जे शिक्षण घेता आलं नाही त्याची सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात होती. मग ह्या मुलाला दुरुस्त करण्यासाठी डॉक्टरी इलाज तर केलेच केले, पण लोक जसं सांगतील त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचा इलाज करत, आयुर्वेदिक इलाज करत होते, घरगुती इलाज करत होते. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कुणीतरी सांगितलं की बाबा रे, याला जर तुम्ही वाळू काढून ठेवलं गरम वाळूमध्ये तर त्याला काहीतरी फरक पडेल. आणि मग म्हणून त्या यशवंताला समुद्राच्या किनाऱ्यावर नेऊन कमरी एवढा खड्डा करून
त्याचं ते कंपनी खालचं जे शरीर आहे ते पूर्ण गाडून टाकत होते, त्याच्यावर पूर्ण त्याला पॅक करत होते आणि उन्हातानामध्ये तिथे ते ठेवत होते. तरी पण त्यांना काही त्याचा फरक पडत नव्हता. मग कोणीतरी त्यांना सांगितलं की वो मद्रासला, त्यावेळेचं मद्रास, आताचं चेन्नई, मद्रास मध्ये कोणीतरी औषध देतो आणि मग शंकर मामाला आणि यशवंताला त्या मद्रासला पाठवून त्यांनी तिथे इलाज केला आणि थोडाफार परिणाम त्यांचा झाला आणि कालांतराने यशवंतराव कसे बसे 10वीची परीक्षा पास झाले आणि त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की आपल्या मुलाने काहीतरी कार्य करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पाक्षिक सुरू केलं होतं त्याचं नाव मूकनायक. बहिष्कृत भारत हे सुरू करताना जे प्रिंटिंग प्रेस टाकली होती तिचं नाव बुधभूषण प्रिंटिंग प्रेस. या प्रिंटिंग प्रेसचं काम यशवंतांनी करावं आणि मी जे मूकनायक किंवा बहुजन बहिष्कृत भारत हे पत्रक काढलेले आहे, पाक्षिक काढलेले आहे, मासिक काढलेले आहे, त्याचं संपादकाचं काम यशवंतांनी करावं अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. आणि म्हणून यशवंताला त्यांनी सांगितलं की बाबा रे तुझ्या प्रेसमध्ये जा. त्याला एक सहकारी दिला आणि त्याला त्या प्रिंटिंग प्रेसची सगळी माहिती त्या सहकार्या मार्फत यशवंतरावांना देण्याचं काम केलं. आणि यशवंतराव सुद्धा ते संपादकाचं काम मूकनायकाच्या व्यवस्थित करू लागले. हॉट ऑन पाकिस्तान हा ग्रंथ सुद्धा यशवंतरावांनी त्यांच्या बुधभूषण प्रेसमध्ये छापलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली 14 एप्रिल 14 ऑक्टोबर 1956 ला. ती दीक्षा कोणत्या संघटनेच्या माध्यमातून घेतली? कोणत्या संघटनेच्या माध्यमातून घेतली? भारतीय बौद्ध महासभा. म्हणजे आज आपण ज्या संघटनेच्या माध्यमातून इथे कार्यक्रम घेतो आहे त्या संघटनेची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. किती तारखेला? 4 मे 1955 ला. धम्माची दीक्षा कधी घेतली? 14 ऑक्टोबर 1956. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म घेण्याच्या आधी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या संस्थेची निर्मिती केली. तिथे पुढचा विचार मी जो धम्म घेणार आहे त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं माझं कर्तव्य आहे. आम्ही असा विचार करतो का? मी बौद्ध आहे म्हणून किती प्रचार केला मी बौद्ध धम्माचा? खरंच मी बौद्ध आहो का? इथं लिहिलेल्या 22 प्रतिज्ञा. 6व्या नंबरची प्रतिज्ञा आहे मी पितृपक्ष किंवा श्राद्ध करणार नाही. आज आहे वाटते ना? आता तुमच्या घरी भजे शिजले नाहीत का? पत्र संपली नाही का तुमच्या घरची? नाही संपली. किती जण आहे कशी ज्याच्या घरी नाही शिजली? तुमच्या मित्रांना तुम्ही देव घातला नाही काय? बराच कमी आवाज येतो आहे की नाही? आजही आपल्या समाजातील लोक देऊ घालतात मेलेल्या लोकांना. म्हणजे आम्ही बौद्ध आहोत का? नाही. जर आम्ही या 22 प्रतिज्ञेच्या विरुद्ध वागत असू तर आम्हाला बौद्ध म्हणून घेण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला या प्रतिज्ञा दिल्या. त्याच्यानुसार आपल्याला आचरण करायचं आणि याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा दिली
पण त्यांना या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जास्त वेळ मिळाला का? किती दिवस मिळाले? किती? 14 ऑक्टोबर आणि 6 डिसेंबर. पूर्ण नोव्हेंबर महिना मिळाला. 6 दिवस आहे, 5 दिवस आहे आणि 26 दिवस आहे. एक 52 दिवस होतात. 52 दिवसात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले की पाठवले ही शंका आहे. कारण त्यांना हा देश बौद्धमय करायचा होता आणि लोकांनी त्याची धडकी घेतलेली होती की एकटा माणूस एवढ्या मोठ्या प्रमाणावर धम्मदीक्षा घेऊ शकतो नागपूरच्या दीक्षाभूमीवर. हा देश बौद्धमय केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून एवढ्या लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले असं आपण म्हणू. आणि मग खऱ्या अर्थानं ही संस्था पोरकी झाली. जी भारतीय बौद्ध महासभा आहे ही पोरकी झाली. मग या संस्थेला कोणीतरी अध्यक्ष पाहिजे म्हणून या संस्थेची सभा घेण्यात आली आणि सर्वानुमते दादासाहेब गायकवाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र यशवंतराव यांना या संस्थेचा द्वितीय अध्यक्षपद देण्याचा ठराव मांडला आणि तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तर इथपर्यंत आपण आलो की आता यशवंतराव भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष झाले. दुसरे अध्यक्ष. आता दुसरे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात